ही घटना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर घडली. सदाशिव आणि त्याच्याकडे असलेले दोन जीव, सर्जा नावाचा बैल आणि राजा नावाचा कुत्रा यांच्यातील नात्यानं संपूर्ण गावाला हेलावून सोडले. सदाशिवचं घर गरिबीत असलं तरी सर्जा आणि राजा मुळे घरात जिवंतपणा होता. मात्र सलग 2 वर्ष पडलेल्या दुष्काळामुळं सदाशिवच्या घराची ओढग्रस्त झाली. विहिरी कोरड्या पडल्या आणि चारा मिळणं अशक्य झालं. आपल्या लाडक्या सर्जाला तडफडून मरताना पाहण्यापेक्षा त्याला चांगल्या ठिकाणी विकणंच सदाशिवला योग्य वाटलं. जड अंतःकरणानं त्यानं एका व्यापाऱ्याशी सौदा केला. ज्या दिवशी सर्जाला न्यायला टेम्पो आला त्या दिवशी घराचं वातावरण स्मशान शांतता होती. सदाशिवनं सर्जाच्या गळ्यातील घुंगुरमाळ काढली आणि त्याचे डोके कुरवाळले. सर्जाच्या डोळ्यात पाणी होतं, जणू त्याला सर्व समजलं होतं. पण खरा संघर्ष अजून बाकी होता. व्यापाऱ्यानं सर्जाला टेम्पोच्या दिशेनं ओढायला सुरुवात केली तेव्हा शांत बसलेला राजा अचानक धावून आला. त्यानं व्यापाऱ्याचा रस्ता अडवला. राजा जोरजोरात भुंकू लागला. त्यानं व्यापाऱ्याच्या कपड्यांना पकडून मागं ओढायला सुरुवात केली. माझ्या मित्राला नेऊ नका, असं जणू तो आपल्या कृतीतून ओरडून सांगत होता. जेव्हा सर्जाला टेम्पोमध्ये चढवले गेले तेव्हा राजानं चक्क टेम्पोच्या चाकावर झोकून दिलं. सदाशिवनं राजाला बाजूला करण्याचा प्रयत्न केला पण राजा तिथून हलायला तयार नव्हता. त्यानं आपल्या मालकाकडे अशा करून नजरेनं पाहिलं की सदाशिवच्या काळजाचा ठोका सुटलाच. त्या नजरेत प्रश्न होता, मालक संकटात आपल्या सोबत्याला असं परक का करताय? टेम्पो सुरू झाला आणि वेगाने निघाला. राजा हार मानणारा नव्हता. तो गावच्या वेशीपर्यंत टेम्पोच्या मागे जीवाच्या आकांताने धावला. सर्जा टेम्पोच्या खिडकीतून मागे बघत हंबरडा फोडत होता आणि राजा धुळीच्या लोटातून त्याला गाठण्याचा प्रयत्न करत होता. अखेर टेम्पो नजरेआड झाला आणि राजा तिथल्या तिथंच कोसळला. पुढचे 2 दिवस राजानं अन्नाचा एकही कण घेतला नाही. तो सर्जाच्या खुट्यापाशी जाऊन बसायचा. राजाची ही अवस्था पाहून सदाशिवला आपली चूक समजली आणि त्यानं व्यापाऱ्याकडून पैसे परत देऊन सर्जाला पुन्हा घरी आणलं. जेव्हा सर्जा गावात परतला तेव्हा राजानं आनंदानं तो क्षण साजरा केला. तो पाहून अख्खं गाव रडलं. ही घटना आपल्याला शिकवते की निष्ठा आणि प्रेम ही केवळ मानवापुरती मर्यादित नाही. कधीकधी ही मुकी जनावरं माणसांपेक्षा जास्त संवेदनाक्षम आणि प्रामाणिक असतात.